झी 24 तास एक पाऊल पुढे। लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे। मात्र पक्षातल्या ठराविक नेत्यांनाच त्यांनी या प्रक्रियेत सहभागी करून घेतल्यामुळे अनेक ज्येष्ठ नेत्यांमध्ये डावललं गेल्याची भावना रुजती आहे। यातूनच नाराज नेत्यांनी थेट पक्षाच्या निर्णय प्रक्रियेवरच हल्ला करायला सुरुवात केल्याचं चित्र आहे। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे कुणाला उमेदवारी देता येईल याची चाचपणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करतायत। लोकसभा मतदारसंघात पक्षाची स्थिती कशी आहे हे स्थानिक पदाधिकारी आणि मुंबईतल्या संपर्क नेत्यांकडून जाणून घेतलं जात आहे। आतापर्यंत 10 लोकसभा मतदारसंघांच्या बैठकाही पार पडल्या आहेत। यात ठाणे, कल्याण, नाशिक, राजापूर, रायगड, कोल्हापूर, उस्मानाबाद, अमरावती यांचा समावेश आहे। उद्धव ठाकरेंसोबत फक्त विधानसभा गटनेते सुभाष देसाई आणि नेते लीलाधर डाके हे दोघंच या बैठकांमध्ये उपस्थित असतात। बैठकांमध्ये झालेल्या चर्चेविषयी कमालीची गुप्तताही बाळगली जाते। बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे मोठे झालेल्या नेत्यांचे पंख चाटण्याचा पद्धतशीर प्रयत्न सध्या शिवसेनेत सुरू आहे। उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सुभाष देसाई आणि लीलाधर डाके वगळता अन्य कुठल्याही नेत्याला शिवसेनेच्या उमेदवार निवडीच्या प्रक्रियेत स्थान मिळवता आलेले नाही। महायुतीच्या समन्वय समितीतही काही ठराविक नेत्यांनाच स्थान दिलं जात आहे। त्यामुळे अनेक ज्येष्ठ नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे। याच अस्वस्थतेतून काही नेत्यांनी थेट निर्णय प्रक्रियेवर हल्ला करायला सुरुवात केली आहे। नुकत्याच झालेल्या शिवसेना गटनेत्यांच्या बैठकीत शिवसेना नेते रामदास कदम यांच्या संयमाचा बांध कसा फुटला हे पहा। माझं नसलं वाटतं नाहीये, मी अनेक वेळा खुलासा केला आहे, मी भगवंत भगव्या झेंड्यामध्येच म्हणणार आहे। तुम्ही कितीही माझ्या बाबतीमध्ये कदाचित आपले स्वकीय पण असू शकतील, मी आज नाव घेत नाही, पण मुद्दा जो बोलणार आहे नेमके कोण आहेत? रामदास कदम राष्ट्रवादी जातो, इकडे जातो, याचे मुहूर्त काढणारे कोण आहेत हे बोलणार आहे मुद्दांजवळ। मी मुद्दाम आपल्याला सगळ्यांना सांगतोय, आमची काँग्रेस होती की काय, कशासाठी सगळं चाललंय हे, कोण याच्या पाठीमागे नेमकं? आणि म्हणून मी आज आपल्या सैनिकांना पुन्हा मी कधी खुलासा करणार नाही। कदमांच्या भाषणापेक्षाही जास्त खळबळ माजली ती रविवारच्या सामन्यामध्ये कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या लेखामुळे। आपल्या साप्ताहिक सदरात त्यांनी बाळासाहेबांच्या स्मारकाबाबत भूमिका मांडली। मुळातच शिवाजी पार्कमधून हटण्याची गरज होती काय, असा खडा सवाल राऊत यांनी केलाय। हा प्रश्न शिवसैनिकांना नव्हे तर मागे हटण्याचा आदेश देणाऱ्या उद्धव ठाकरेंनाच आहे हे उघड आहे। बाळासाहेबांच्या कार्यकाळात निर्णय प्रक्रियेत महत्वाचं स्थान असलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनाही सध्या दूरच ठेवलं जात आहे। आता ही बाब शिवसैनिकांच्याही लक्षात यायला लागली आहे। त्यामुळेच अलीकडे या नेत्यांच्या नाराजीची धार वाढू लागली आहे। ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत नाराजीची ही तलवार शिवसेनेलाच घायाळ तर करणार नाही ना, याची काळजी पक्षप्रमुखांना वेळीच घ्यावी लागेल। दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।